राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य। मी चांगलं वागणाऱ्यांच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मालवणमध्ये पैशाच्या बॅगा सापडल्या, पकडून नेणाऱ्यावर गुन्हा, मात्र ज्यांच्याकडे बॅगा सापडल्या तो भाजपचा असल्यानं क्लीन चिट। निलेश राणेंवरील गुन्ह्याप्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाष्य। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। केसरकर 2024ला भाजपामधून निवडून लढणार होते, नितेश राणेंचा पलटवार। भाजपासोबत चांगले संबंध आहेत म्हणून असे निष्कर्ष काढणं चुकीचं, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतून आरोप सुरू। दीपक केसरकरांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा, भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई। शहाजी बापूंचा आरोप, तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर याच्यावरून धाड ठरत नाही। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीनंतर मुख्यमंत्र्यांचं भाष्य। पुण्यात भरधाव खासगी बसनं 5 शाळकरी मुलांना चिरडलं, दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण जखमी। आयटी पार्क हिंजवडी परिसरातील घटना।